हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल अवर सिम्पल लाईफ टुगेदर. आमच्या दोघींचेही हस्बंड फिरायला गेलेले सोबत. सो आम्ही दोघींनी ठरवलं की आपणही दोघी जवळ कुठेतरी फिरायला जाऊ, जे की आपल्या लोकेशनपासून जवळ असेल. तर जवळपासचं लोकेशन आम्ही निवडलं होतं गव्हाणकुंड. आणि आम्ही आज ठरवलं होतं की घरात बसून बोर होण्यापेक्षा थोडंसं फिरून येऊया. रोजच्या संसारातून आणि कामातून थोडा वेळ काढून आम्हीही निघालो गव्हाणकुंडकडे. डिअर वुमन्स, एज इज जस्ट अ नंबर. तुमचं वय काहीही असो, खरं सांगायचं तर कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं हे इतकं गरजेचं आहे. म्हणूनच मी आज सगळं बाजूला ठेवून थोडीशी फिरायला गेले होते. प्लॅन तर केला होता जायचा, पण असं वाटलं नाही की जाणं होणार म्हणून. कारण पावसाचं धूम सकाळपासून धुमाट सुरू होता. पाऊस कमी जास्त किंवा चालू बंद असं चालू होतं पावसाचं ढगाळ वातावरण. आणि तुम्ही बघू शकताय, झूम केल्यावर असे थोडेफार पहाड सारखे दिसत होते. अजूनच छान छान वाटत होते की हा, कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलोय आपण फिरायचं. मस्त एकच नंबर वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये गेलो, पोहोचलो सुद्धा काही वेळाने, लवकरच पोहोचलो. जास्त काही दूर नव्हतं वाटते मला. एक्झॅक्ट माहीत नाही डिस्टन्स किती आहे ते. मी सेकंड टाइमच गेलेली, फर्स्ट टाइम गेली होती याआधी. सो खूप छान मंदिर आहे. आणि इथे साक्षात पाणी येतं कुंडामध्ये. बट अनफॉर्च्युनेटली तिथं काहीतरी काम चालू होतं मंदिराचं, त्यामुळे मंदिर बंद होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेता आलं नाही मला. मागे मी लास्ट टाइम आलेली गव्हाणकुंडला, तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता यूट्यूबवर. तर तुम्ही बघू शकता की कुंड कसे आहेत इथे. सो आम्हाला दर्शन घेता आलं नाही, आम्ही दुरूनच दर्शन घेतलं. तर आम्ही निघालो गार्डनकडे. भयानक मस्ती केली. डॅम आणि गार्डन आहे तिथे. सो डॅमवर प्लॅन जास्त नव्हता, असं काही ठरवलंच नव्हतं डॅमवर जायचं, पण आम्ही नकारच देत होतो कारण आमचे लेकरं काही बरोबर नव्हते. आणि लेकरांसोबत डॅमवर जाणं हे थोडंसं रिस्की असू शकते. सो त्यासाठी आम्ही नाहीच केला तो प्लॅन. रस्त्यावर जाताना एवढं सुंदर वातावरण होतं की काही मजाच वेगळी असते. माहिती आहे, श्रावण महिन्यात जायची. श्रावण महिन्यामध्ये सगळे हिरवळ हिरवळ असते. आणि पावसाळ्यात जेव्हा आपण जातो ना, रस्ते, झाडे, हवा एकदम ओकेमध्ये असते सगळं. आणि मी विचार करत होते की जर मी घरी असते तर किती बोर झाली असती ना, आणि इथं बाहेर आली आहे तर किती मजा करता येत आहे, स्वतःसाठी वेळ काढता येत आहे. सो असं काहीच वाटत होतं मला. एवढं कसं होत होतं की मी सगळ्यांच्या जबाबदाऱ्या, म्हणजेच की मिहिका आणि अंकुशमध्ये एवढी गुंतून गेली होती जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता, की मी स्वतःलाच विसरून गेली की माझं पण काहीतरी अस्तित्व आहे. सो आज छान वाटलं मला फिरून. आणि फिरता फिरता असं जाणवलं की नाही, आपण यायला पाहिजे. मैत्रिणीसोबत का होईना किंवा मग आपल्या नवऱ्यासोबत का होईना, यायला पाहिजे आपण आणि एन्जॉय करायला पाहिजे थोडासा. एन्जॉय एन्जॉय तर एवढं काही केलं नाही, पण जे आपण फिरतो, जे निसर्गाचं वातावरण आपण अनुभवतो, खूप छान वाटते. बाहेरची मोकळी हवा. घरात बसून काय आहे, घर, संसार, कामं, काही ना काही सुरूच असतं अख्ख्या लाईफमध्ये. कधीच ह्या गोष्टी संपत नसतात. थँक्स टू माय फ्रेंड, जिने मला नेलं आणि जिच्यासोबत अजून काही फ्रेंड्स होते. इतके छान नेचरचे होते ते, खूप मस्त नेचर होतं त्यांचं. माझ्यात मिसळले ते, मी पण त्यांच्यात मिसळली. गार्डनमध्ये एंट्री केल्यावर ₹20ची एंट्री होती. त्यानंतर आम्ही भेलचा नाश्ता केला, जो की मी शूट केलेला नाही आहे अजिबातच. आणि रील्स काढल्या खूप साऱ्या आणि खूप सारे व्हिडिओ काढले होते. आणि म्हणजे मला शूटपेक्षा ना ते बघणं खूप आवडत होतं स्वतःच्या डोळ्यांनी. सो म्हणून मी जास्त काही शूट केलेला नव्हता. याआधीही मी या गार्डनमध्ये आलेली, पण एवढा कधी क्राऊड नव्हता. बट यावेळेला जेव्हा आम्ही आलो, तेव्हा प्रत्येक स्लॉटमध्ये फॅमिली, फॅमिली, फॅमिली असंच दिसत होतं. आणि मी ठरवलं की जेव्हा केव्हा आम्ही नेक्स्ट टाईम येईल तेव्हा फॅमिलीसोबत येण्याचा नक्की प्रयत्न करणार. आणि खूप छान वाटत होतं. लिटरली आम्ही लहान लेकरांसारखं खेळत होतो त्या गार्डनमध्ये. प्रत्येकजण ॲज अ वर्किंग वुमन होतं आमच्यापैकी, सगळेच वर्किंग होते. आणि हाऊसवाईफ जरी म्हटलं किंवा एखादा आपण काही जॉब करत असलो किंवा स्वतःचं जरी काही करत असलो, तरी आपण सगळ्या वर्किंग वुमन्सच आहे. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती. आणि लेडीज एका ठिकाणी एकत्र येऊन मस्त सोबत वेळ घालवणं, हे खूप चांगला योग आहे हा. आणि याला पण एक नशीबच पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वेळ काढणं शक्य नाही. तुम्ही बघू शकता आम्ही किती मजा मस्ती केली आहे. सगळ्यात जास्त तर मी हॅपी फील करत होती मिहिकासाठी. कारण मिहिकासाठी वेळ काढून कुठे आम्ही तिला बाहेरगावी किंवा मग अशा ठिकाणी खेळायला नाही घेऊन जाऊ शकत. आणि ती आज खूपच खुश होती. खूप म्हणजे खूप जास्तच खुश होती ती. खूप हॅपी होती की तिला खूप जास्तच मोकळीक मिळाली, खूप जास्त मोकळं वातावरण मिळालं. आणि ती खूपच मजा करत होती. तिला धावता सुद्धा येत नव्हतं, एवढी मजा करत होती ती. मी आतापर्यंत अशी लाईफ जगत होती की डिपेंड राहत होती.
डिपेंड मीन्स की एक्स्पेक्टेशन ठेवणं की यांनीच केला पाहिजे किंवा मग मी नाही जाणार किंवा यांच्यासोबत जाईल, तिच्यासोबत जाईल, यांच्यासोबत जाईल. असं शक्य नाही आहे की प्रत्येकजण आपल्यासाठी टाईम काढू शकेल. आपण स्वतःसाठी सुद्धा एक आपला क्वालिटी टाईम काढू शकतो, जो की आपला स्वतःसाठी आपण स्वतःवर स्पेंड करू शकतो, जो की वर्थ इट आहे लाईफटाईमसाठी. आपले छोटे-छोटे क्षण आपण किती सुंदरपणे टिकवून ठेवू शकतो, असं मला तरी वाटत आहे आता. मला माझ्या सगळ्या आठवणी जपून ठेवायच्या आहे या व्हिडिओ थ्रू. आणि याच दिवशी मी ठरवलं की फालतूचं डोक्यात एकच एक विचार न घेता किंवा फालतूचं टेन्शन न घेता मस्त हॅपी राहायचं आणि स्वतःवर सुद्धा लक्ष द्यायचं आणि स्वतःवर अजिबात निष्काळजीपणा करायचा नाही स्वतःसाठी तरी. आणि हा आहे तो डॅम जो आम्ही एक्सप्लोअर केलेला नाही, दुरूनच बघितला. आणि त्यानंतर वेळ झाली होती घरी जायची आणि आम्ही मग घरी जाण्यासाठी निघालो, कारण संध्याकाळचे 6 वाजत आले होते आणि तो जो गार्डन आहे ना शेतकरी पर्यटन, तो सुद्धा क्लोज होणार होता. तुम्ही तरी स्वतःसाठी असा कधी क्वालिटी टाईम किंवा मग स्वतःसाठी असा कधी वेळ काढला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी खूप आधीपासून व्हिडिओ बनवायचे, पण माझ्या व्हिडिओजला आधी रीच नव्हता मिळत आणि आता माझ्या व्हिडिओजला बराच रीच मिळत आहे, जो की नॉन सबस्क्रायबर्स पाहतात. सबस्क्रायबर तर पाहतातच, पण जास्तीत जास्त लोकं असे बघतात की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलंच नाही आहे. जसं की तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे. तुम्ही माझे व्हिडिओज बघताय म्हणजे कुठेतरी तुम्हाला माझा कंटेंट किंवा व्लॉगिंगचे व्हिडिओज आवडतात. तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉन प्रेस करू शकता, जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवते त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हालाच येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.